राज्याच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे उद्धव ठाकरे हे आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे असलेल्या राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। मागील अर्ध्या तासांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं गेलं तर दोन ठाकरे बंधूंमधील जो दुरावा आहे तो कमी होताना पाहायला मिळत आहे। एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरून हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर कौटुंबिक भेटीनंतर आता या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये राजकीय बैठका होताना पाहायला मिळत आहेत। ही भेट म्हणजे साधारणतः अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं आणि राजकीय बैठक त्यांच्यामध्ये होणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। मात्र साधारणतः पाहायला गेलं तर कौटुंबिक भेट आणि त्याच्यानंतर होणारे या राजकीय भेटी यामध्ये अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। साधारणतः उद्धव ठाकरे ज्यावेळेला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले त्यानंतर जवळपास आता अर्धा तासाहून अधिकचा काळ उलटलेला आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक जी ती पार पडत आहे। जी बैठक पार पडत आहे त्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर आगामी काळामध्ये ज्या महापालिका निवडणुका होणार आहेत त्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होत असल्याचं पाहायला मिळत आहे। साधारणतः मुंबईतील ही महापालिका निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केलेली आहे। एकीकडे महापौर हा भाजपचा असणार असल्याचं महायुतीकडून म्हटलं जाते, महायुतीने सुद्धा जोरदार तयारी केली, तर दुसरीकडे आता दोन्ही ठाकरे बंधूंनी सुद्धा आगामी काळातील ज्या महापालिका निवडणुका मुंबईमध्ये पार पडणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती तयारीला जी आहे ती सुरुवात केलेली आहे। सध्या आपण पाहतोय मुंबईमध्ये ज्या निवडणुका पार पडणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाची ही भेट असल्याचं मानलं जात आहे। मात्र साधारणतः पाहायला गेलं तर ज्यावेळेला उद्धव ठाकरे दाखल झाले त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब हे सुद्धा राज ठाकरे यांना भेट देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। मनसेकडून साधारणतः पाहायला गेलं तर सध्या आपण पाहतोय मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांमध्ये पाहायला गेलं तर भेटीगाठी ही मागच्या काही दिवसांपासून वाढताना पाहायला मिळतात। दोन ठाकरे बंधू साधारणतः एकत्र आलेले दरम्यान ही बैठक जी आहे ती साधारणतः नेमकी माहिती समोर येते त्यानुसार जरी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असली तरी नेमकं या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या आपण पाहायला गेलं तर आज राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते महाविकास आघाडीकडून होणार होतं। सर्व विरोधी पक्षनेत्यांचं हे राज्यव्यापी आंदोलन होतं। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामधलं हे राज्यव्यापी आंदोलन होतं। साधारणतः छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुद्धा हे आजचं राज्यव्यापी आंदोलन जे ते करण्यात येणार होतं। मात्र सध्या आपण पाहतोय की एकंदरीत जी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय जी बैठक जी ती पार पडलेली आहे या बैठकीमध्ये निश्चितच अत्यंत मोठं महत्त्व प्राप्त झालेले आहे। कौटुंबिक भेटीनंतर आता दोन्ही ठाकरे बंधू हे यांच्यामध्ये राजकीय भेटी होताना पाहायला मिळत आहे। साधारणतः वाटाघाटी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कशा प्रकारे होतील या पार्श्वभूमीवरती चर्चा होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साधारणतः आपण पाहतोय मराठीच्या भेटीवरती हे जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आले होते त्यानंतर आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या। त्यानंतर आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे दाखल झाले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले। त्यामुळे निश्चितच आता या भेटीमध्ये काय घडलंय नेमकं या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडतं कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सद्यस्थितीत या भेटीमुळे एकंदरीत निश्चित राज्याच्या राजकारणामध्ये नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये ज्या महापालिका निवडणुका होणार त्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, वैभव पाटील, मुंबई।